राज्यातल्या शिक्षक आणि संघटनांनी संपाचं हत्यार उगारून विद्यार्थ्यांना बेठीला धरू नये असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय। उद्या राज्यभरातले शिक्षक पगारवाढ आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत। त्यांच्याशी मागण्यांबद्दल सविस्तर चर्चा करू आणि शिक्षकांसाठी योग्य असेल असा निर्णय घेऊ असं आश्वासन विनोद तावडे यांनी दिलंय। शिक्षक संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत त्यांची माझ्याशी चर्चा सुरू आहे। ज्या मागण्या ताबडतोब मान्य करता येणं होतं की संच मान्यतेमध्ये मी स्वतः कुठलाही शिक्षक बेकार होणार नाही हे पाहिलं आहे। आता तुम्ही समायोजित करू नका, आमच्याकडे पाठवू नका, आम्हाला आमचे नवीन भरू द्या। मला असं वाटतं हे अन्यायकारक होऊ शकतं, कारण कुठलाही शिक्षक बेकार होणं हे योग्य नाही। RTच्या नियमाने आम्ही चाललेलो आहोत। दुसरं, राज्यामध्ये दुष्काळ आहे, 40% कपात लावली आहे। असं असताना ज्या आर्थिक मागण्या आहेत ज्या योग्य असतील पण आज शक्य नाही। माझी शिक्षकांना विनंती अशी आहे की ज्या मागण्या योग्य आहेत आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये या मागण्यांच्या विषयात सहानुभूती सरकारची तर आहे, मी तर यात प्रोॲक्टिव्हली चर्चा करतो आहे। त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होईल अशी कुठलीही कृती होता कामा नये, चर्चा करू मोकळेपणाने। सरकार जे करू शकतं ते मी तुम्हाला सांगतो आहे। अशा शिक्षण क्षेत्रामध्ये अशा आंदोलनातून मागण्या मान्य होत नसतात तर चर्चेच्या माध्यमातून त्या होत असतात। आपण चर्चा करूया आणि म्हणून मी आज माध्यमाच्या द्वारा सगळ्या शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना विनंती करतो की ज्या मागण्या आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया। ज्या योग्य आहेत त्या मान्य करता येतील, ज्या मी आधी करायला सुरुवात केलेलीच आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की हा संप टळला तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही।